जय जय रघुवीर समर्थ. समर्थ आज आपल्याला आषाढी एकादशीची कथा सांगतात. समर्थ म्हणतात की आषाढी एकादशीमध्ये येणारी एकादशी म्हणजे देवशयानी एकादशी आहे. या एकादशी केल्याने आपल्याला पुण्याईची प्राप्ती होते असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. समर्थ म्हणतात की पूर्वी सूर्यवंशामध्ये मानदाता नावाचा राजा होता. तो चक्रवर्ती होता, सत्यप्रतापी होता आणि तो आपल्या प्रजेचे पालन आपल्या पुत्राप्रमाणे करत होता. आपल्या प्रजेचे पालन तो आपल्या पुत्राप्रमाणे करत होता. आपल्या प्रजेची काळजी करत होता. प्रामाणिकपणे सर्व काही कामे तो करत होता. समर्थ म्हणतात की एकदा त्यांच्या राज्यात कधीही दुष्काळ पडत नव्हता. त्यांच्या राज्यामध्ये मात्र कधीही दुष्काळ पडत नव्हता आणि कोणालाही कसल्याच प्रकारची व्याधी नव्हत्या. कोणालाही कोणत्याच प्रकारचा रोग नव्हता. राजाच्या कोषाघरात अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते. समर्थ म्हणतात की राजाच्या कोषघरामध्ये अन्यायाने मिळवलेले धन थोडे सुद्धा नव्हते. अनेक वर्ष बरेच वर्ष राजा राज्य करीत होता. पण मात्र राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे 3 वर्ष राजाच्या राज्यामध्ये पाऊसच पडला नाही. राजाच्या पूर्वजन्माच्या पापामुळे 3 वर्ष त्या गावामध्ये पाऊसच पडला नाही. त्यामुळे सर्व प्रजा वैतागून गेली. सर्व प्रजा भुकेने व्याकुळ झाले. सर्व प्रजा वैतागली, भुकेने व्याकुळ झाले. धान्य अजिबात नव्हते, कारण 3 वर्ष झालं थोडा सुद्धा पाऊस पडला नव्हता. जे काही धान्य होतं ते 3 वर्षामध्ये संपून गेलं आणि मग मात्र प्रजा वैतागली, भुकेने व्याकुळ झाले. धान्य अजिबात नसल्यामुळे देवयज्ञ, अग्निहोत्र आणि पितृयज्ञ सर्व काही बंद पडले. धान्य अजिबात नसल्यामुळे कुठले यज्ञही करता येत नव्हते. मग मात्र राजाला काळजी पडली की आता काय करायचं. पण प्रजा मात्र राजाला नेहमी म्हणत होती की तुमच्या पूर्वजन्माच्या पापामुळे आज हे दिवस बघायला मिळत आहे. त्यामुळे राजाला काळजी वाटू लागली. राजा सतत विचार करत होता की या सर्व कारणाला आपण स्वतःच जबाबदार आहे. आपणच पाप मागच्या जन्मी केल्यामुळे आज येथे पाऊस पडत नाही. 3 वर्ष झालं पाऊस पडले नाही आणि सर्व काही यज्ञ बंद पडले. आता करायचं तर काय, हा विचार राजा करत होता. तेव्हा मात्र राजाच्या मनात एक विचार आला की आपण कुठल्या तरी मुनींना जाऊन भेटूया आणि त्यांनी सांगतात तो सल्ला आपण घेऊया. आणि मग मात्र राजा तप करणाऱ्या एक श्रेष्ठ मुनींच्या आश्रमांना भेट द्यायचं राजाने ठरवलं. मग मात्र मानधाता राजाने तप करणाऱ्या श्रेष्ठ मुनीच्या आश्रमांना भेट द्यायचं ठरवलं आणि मोठे सैन्य घेऊन तो राजा गहन वनात गेला. राजा मात्र मोठे सैन्य घेऊन राजा गहन वनात गेला आणि तेथे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अंगिरा ऋषी त्यांना दिसले. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र अंगिरा ऋषी त्यांना दिसले आणि त्यांच्या तेजाने 10 दिशा उजळल्या होत्या. अंगी ऋषीच्या तेजाने 10 दिशा उजळल्या होत्या आणि जणू काही दुसरे ब्रह्मदेवच आहेत असं राजाला वाटत होते. जणू काही दुसरे ब्रह्मदेवच आहेत असे राजाला त्यांना पाहून वाटत होते आणि त्यांच्या तेजाने 10 दिशा उजळल्या होत्या. एवढं त्यांचं तपश्चर्या होती, एवढं त्यांचं नामस्मरण होतं. आणि त्या ऋषींना पाहून मात्र राजाला खूप आनंद झाला. आणि राजा मात्र रथातून खाली उतरून त्यांच्या पुढे हात जोडून एखाद्या सेवकाप्रमाणे उभे राहिले. राजा मात्र रथातून खाली उतरले आणि त्यांच्या पुढे हात जोडून सेवकाप्रमाणे नतमस्तक झाले आणि नम्रतेने त्यांना पाया पडू लागले. मग ऋषींनीही राजाला आशीर्वाद देऊन अभिनंदन दिले आणि अभिनंदन केले. आणि ऋषींनी राजाला वनात येण्याचे कारण विचारले. तुम्ही वनात काय आला आहात? तुमचं काहीतरी काम असेल म्हणूनच तुम्ही या वनात आला आहात. मला तुम्ही सांगा की तुमचं काय काम आहे. त्यावेळेस राजाने सर्व काही सांगितलं. राजा म्हणाला की आमच्या गावामध्ये 3 वर्ष झालं पाऊस पडला नाही. त्यामुळे आम्हाला कोणत्याही प्रकारचं यज्ञही करता येत नाही. धान्य थोडंही शिल्लक राहिलेलं नाही. सर्व प्रजा व्यापून गेली. सर्व प्रजा उपाशी आहे. भुकेने सर्व प्रजा व्याकुळ झाली आहे. प्राणी मात्र ह्या सर्वांना त्रास होऊ लागला आहे आणि पाणी नसल्यामुळे धान्यही नाही आणि दुष्काळ पडला आहे आणि आता
आता पाऊस पडण्यासाठी मी काय करावे हे विचारण्यासाठी मी तुमच्याकडे आलो आहे. त्यावेळेस ऋषी म्हणाले, त्यावेळेस ते अंगिरा ऋषी म्हणाले की तुम्ही आषाढ शुक्ल पक्षातील एकादशीची देवशयानी एकादशीचं व्रत करा. आषाढ शुक्ल पक्षामध्ये येणाऱ्या देवशयानी एकादशीचं व्रत करा. या व्रताच्या प्रभावाने तुमच्या राज्यात निश्चितपणे उत्तम अशी पाऊस येईल, उत्तम असा पाऊस होईल आणि उत्तम असं सगळीकडेच पाऊस येईल असं अंगी ऋषींनी राजाला सांगितलं. एकादशी हे सर्व सिद्धी देणारी आहे. देवशयानी एकादशी ही सर्व सिद्धी देणारी आहे आणि सर्व संकटातून मुक्ती देणारी ही एकादशी आहे आणि सर्व उपद्रव्याचा नाश करणारी आहे. ही एकादशी सर्व उपद्रव्याचा नाश करणारी आहे. राजाला म्हणाले की तू आपल्या परिवारासह प्रजेसह एकादशीचे व्रत करा. तुम्ही आपल्या सर्व परिवारासह प्रजेसह या एकादशीचं व्रत करा. आणि हे ऐकून मात्र राजाला खूप आनंद झाला आणि राजाने परत अंगी ऋषी राजाला नमस्कार केला आणि राजा ठीक आहे म्हणाले आणि त्यांचा निरोप घेऊन राजा आपल्या घरी परतले. आणि मग मात्र आषाढ महिना आल्यावर राजाने देवशयानी एकादशीचं व्रत केले. सर्व ब्राह्मणांनीही आणि सर्व प्रजेनेही देवशयानी एकादशीचं व्रत केले आणि राजा व सर्वांनी हे व्रत केल्यानंतर मेघांनी वर्षा सुरू झाली, पाऊस सुरू झाला आणि सर्व पृथ्वी जलाने भरून गेली. मग मात्र सर्व पृथ्वी जलाने भरून गेली, पाण्याने भरून गेली आणि थोड्या दिवसातच शेत पिकू लागले आणि सर्वकडे फुले फळे येऊ लागले. सर्व शोभा वाढली आणि ऋषिकेशाच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले. याच अंग ऋषीच्या प्रसादाने सर्व लोकांना सौख्य लाभले आणि यासाठी देवशयानी एकादशीचे उत्तम व्रत अवश्य करावे. यासाठी देवशयानी एकादशीचे उत्तम व्रत सगळ्यांनी अवश्य करावे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. आणि म्हणून समर्थ म्हणतात की हे व्रत केल्याने आपल्याला ऐश्वर्य तर प्राप्त होतच आणि हे व्रत ऐश्वर्य व मुक्ती देणारी आणि सर्वांना सुख देणारे आहे. त्यामुळे ह्या एकादशीचे व्रत केल्याने आणि ऐकल्याने आपली पापातून ही मुक्ती होते असं समर्थांनी आपल्याला या व्रताची कथा सांगितली. आता आपण येथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.